एक लक्षात घ्या, पाठीचा कणा हा आपल्या डोक्यापासून चालू होतो ते माकड हाडापर्यंत आपली स्पायनल कॉर्ड असते, ज्याच्यामध्ये मानेमध्ये 7 मणके, थोरॅसिकमध्ये 12 मणके, कमरेमध्ये 5 आणि सॅक्रम म्हणजे जिथे आपला पेल्विस आहे, पेल्विसच्या भागामध्ये सॅक्रमचे 4 मणके आणि कॉकिक्सचे 4 मणके, असं टोटल 33 मणके आणि त्या 2 मणक्यांच्या मध्ये पाण्याची गादी, त्या पाण्याच्या गादीला म्हणतात ॲन्युलस फायबर आणि त्याच्यामध्ये असते ती चकती, ज्याला न्यूक्लियस पल्पस. आज आपण ज्या काही मुवमेंट्स करतोय, ज्या काही हालचाली करतोय, पुढे वाकणं, उठणं, बसणं, झोपणं, चालणं, ह्या सगळ्या हालचाली होण्यासाठी ही चकती काम करते. दॅट इज द न्यूक्लियस पल्पस. आणि तो न्यूक्लियस पल्पस बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये बघा तुम्ही, मॅक्झिमम लोकांमध्ये स्लिप डिस्क जी होते ती L4 L5 L5 S1 L1 L2 ला फार 2% किंवा 3% लोकांना ट्रॉमा झालाय किंवा इंजुरी झालाय किंवा झाडावरनं पडलं तर तिथे मिळते. पण 99% MRI मध्ये तुम्हाला L4 L5 मध्ये डिस्क ही बाहेर आलेली दिसते. तसंच मानेमध्ये C6 C7 मध्ये गादी ही बाहेर आलेली दिसते.